सगळ्यांचं स्वागत। एक अतिशय महत्त्वाची आणि तेवढीच धक्कादायक बातमी अतिवृष्टीच्या मदतीसंदर्भात राज्य सरकारची मोठी अनास्था समोर आली आहे। मदतीसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारला प्रस्तावच पाठवलेला नाहीये। केंद्रीय कृषी मंत्र्यांनी काल संसदेत लेखी उत्तरात ही माहिती दिली। अतिवृष्टी झालेल्या क्षेत्राची माहिती देण्यातही सरकारने गंभीर चूक केली आहे। 14 लाख हेक्टरवर नुकसान झालंय, पण केंद्राकडे जाताना आकडा हा 1.10 लाख हेक्टरचाच गेलेला आहे। राज्याच्या प्रस्तावाशिवाय केंद्राने 3132.80 कोटी रुपये दिले असं देखील या उत्तरात नमूद करण्यात आलेलं आहे। सप्टेंबर महिन्यात राज्यामध्ये प्रचंड अतिवृष्टी झाली आणि खास करून मराठवाड्याला या पावसाने प्रचंड झोडपून काढलं। त्या सगळ्या संकटातून मराठवाडा सावरण्याचा प्रयत्न करतोय, भरीव मदतीच्या प्रतीक्षेत आहे, पण राज्य सरकारची अनास्था समोर आली आहे। दरम्यान याच प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण पाहूया। आपला त्या ठिकाणी जो काही अहवाल आहे तो केंद्राला गेलेला आहे। केंद्र सरकारने टीम देखील पाठवली, 2 वेळा टीम आपल्याकडे येऊन गेली। त्या टीमने त्या संदर्भातला अहवाल दाखल केलेला आहे आणि आता आपला अहवाल अंतिम टप्प्यात आहे। मात्र इन्फ्रास्ट्रक्चरचं जे नुकसान झालं त्या संदर्भात केंद्र सरकारने सांगितलं होतं की आमची टीम नंतर येईल, आधी कृषीची टीम येऊन जाईल। त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात जे काही नुकसान झालंय त्याची जी मदत आपल्याला घ्यायची आहे त्या संदर्भात त्यांची टीम अद्याप आलेली नाही। ती पुढच्या आठवड्यात अपेक्षित आहे। ती टीम आल्यानंतरच त्याचा अहवाल जाईल। कृषीच्या संदर्भातला आपला अहवाल गेलेला आहे। आणि आज सगळ्या संदर्भात आपण बातचीत करूया। ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर सध्या आपल्या सोबत आहेत। ओमराजे निंबाळकरजी, स्वागत आहे आपलं एबीपी माझाच्या या विशेष